बुलेटिनमध्ये आपले स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरातील कमानीजवळ बॅनर लावण्याच्या वादातून 2 गटात राडा। पोलिसांच्या बंदोबस्तासह परिसरात तणावपूर्ण शांतता। दगडफेक करणाऱ्या 100 ते 150 जणांवर गुन्हे। राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीनंतर आता थोड्याच वेळात अमित ठाकरे घेणार आशिष शेलारांची भेट। कारण गुलदस्त्यात राजकीय चर्चांना उधाण। शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी। राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलांचं अजब वक्तव्य। सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही म्हणत झटकले हात। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज नाशिक आणि जालन्यात मराठा समाजाची बैठक। मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीबाबत चर्चा होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मराठा आरक्षणाबाबत बैठकीत खलबत। जरांगेंना मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी सरकारची विशेष रणनीती। सूत्रांची माहिती। राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन। उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची निवड। ओबीसी आरक्षण बचावाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आज ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या उपस्थितीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। मुंबई महापालिकेकडून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा राज्य सरकारला सादर। मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली पालिकेची प्रभाग रचना ही जाहीर, तर ठाणे पालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीयाला मनसेकडून चोप। मराठी भाषेवरून अरेरावी केल्याचा आरोप। समज देतानाही अरेरावी केल्यानं मारहाण। अहिल्यानगरमध्ये 7 दिवसात 2 शेतकऱ्यांची आत्महत्या। गोयगव्हाण आणि वडुले गावातील शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवलं जीवन। अनेक दशकांची परंपरा असलेल्या मारबत उत्सवाचा नागपुरात उत्साह। थोड्याच वेळात काळ्या पिवळ्या मारबतची मिरवणूक निघणार। नागपूरकरांची प्रचंड गर्दी। नमस्कार। हेडलाईन नंतर कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी बघूयात। कोल्हापूर